टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम चिल्ड्रन इन दिस ट्युटोरियल्स ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड 7. This is lesson number 16, natural resources, and this is video number 1. So what are called natural resources? द अर्थ्स लायथोस्पियर म्हणजे अर्थ जे असतं की नाही, जे वेगवेगळ्या त्याचे भाग बनलेले असतात, त्यातला लायथोस्पियर म्हणजे सगळ्यात वरचा भाग जो असतो, दॅट इज मेड अप ऑफ लँड अँड हार्ड क्रस्ट त्याच्या खाली असते. द लायथोस्पियर इज नॉट होमोजिनियस बट इट इज मेड अप ऑफ मेनी टाईप्स ऑफ रॉक्स. मग रिसोर्सेस आर इन द अर्थ्स क्रस्ट इन्क्लूड मिनरल, ओर्स, मिनरल ऑइल, अदर फ्युएल्स, रॉक्स, वॉटर, एलिमेंट्स. म्हणजेच काय, द नॅचरल रिसोर्सेस आर मटेरियल फ्रॉम द अर्थ दॅट आर यूज टू सपोर्ट द लाईफ अँड मीट पीपल्स नीड. नॅचरल रिसोर्सेस ॲज द नेम सजेस्ट म्हणजे काय, निसर्गातनं मिळणारे पदार्थ किंवा सबस्टन्सेस यू कॅन से, जे की आपल्याला लाईफ सपोर्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये उपयोगी असतात ते आणि आपल्या गरजा भागवत असतात. मग एनी नॅचरल सबस्टन्सेस दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ नॅचरल रिसोर्सेस. मग वी कॅन मेक इट द एक्झाम्पल्स लाईक मिनरल्स अँड ओर्स, मिनरल ऑइल, फ्युएल, कोल, वॉटर आणि एलिमेंट. ओके, सो मिनरल आणि ओर जे आहे, द मिनरल वेल्थ, वेल्थ म्हणजे काय, संपत्ती, दॅट हॅज अन इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग द नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जितके नैसर्गिक पद्धतीने आपल्याला सबस्टन्सेस मिळतात त्याच्यामध्ये मिनरल्स हा एक इम्पॉर्टंट त्याचा भाग आहे. मिनरल्स आर फॉर्म बाय दी व्हेरियस प्रोसेसेस टेकिंग प्लेस. खूप वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात, त्या कशा होतात त्या आपण पुढे बघणार आहोतच. आता कसं आहे, द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेडअप ऑफ मिनरल्स म्हणजे जी दगडं खडक असतात ते मिनरल्सपासून बनलेले असतात. ओनली अ फ्यू मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनम ऑकर इन द फ्री स्टेट इन द नेचर. अ मेजॉरिटी ऑफ द मेटल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स म्हणजे बरेचसे जे मेटल्स असतात ना ते कंपाऊंडमध्ये फॉर्म असतात. सो मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रपोर्शन ऑफ मेटल म्हणजे मिनरल्समध्ये जर मेटलचं प्रमाण जास्त पद्धतीनं असेल तर त्याला म्हणतात ओर्स. इट इज इकॉनॉमिकल टू ऑप्टेन अ मेटल फ्रॉम ओर्स म्हणजे इकॉनॉमिकल म्हणजे पैसे मिळवणं, खाणीतनं. आपण नॉर्मली तुम्ही ऐकलं असेल खाण हा शब्द. सो ओर्स म्हणजे काय की खाणीतनं मिळणारे धातू पदार्थ हे इकॉनॉमिकल म्हणजे पैसे देणारे असतात. द प्रॉपर्टीज ऑफ मिनरल्स बिकम क्लिअर फ्रॉम देअर कॅरेक्टरिस्टिक्स लाईक कलर, लस्चर, हार्डनेस, त्याचा शेप, त्याचं क्लिवेज किंवा फ्रॅक्चर ऑर स्ट्रिक. ह्या सगळ्यामधनं आपल्याला कळू शकतं की मिनरल्स किंवा मेटल्स आणि ओर्स कसे डिफरन्शिएट होऊ शकतात ते. ओके, नाऊ हाऊ मिनरल्स आर फॉर्म. As you can see the diagram in the textbook page number 105 also, ki minerals are formed from the magma in the earth's crust and the lava from the eruption of volcans when they cool and get transformed into the crystal. याचाच अर्थ काय की जो लावारस म्हणजे ज्वालामुखी होतो आणि ज्वालामुखीतनं जो लावारस तप्त असा गरम असा लावारस बाहेर आला आणि तो थंड झाल्यानंतर त्याचं पुन्हा क्रिस्टल किंवा सॉलिडमध्ये फॉर्म होतं. त्याच्यातनं सुद्धा मिनरल्स फॉर्म होऊ शकतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता मॅग्नेटाईट अँड मिका. दुसरा फॉर्म आहे की मिनरल्स आर फॉर्म वेन सॉलिड क्रिस्टल रिमेन्स बिहाइंड आफ्टर दी प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन. इव्हॉपरेशन म्हणजे काय तर बाष्पीभवन म्हणजे वाफ थंड झाल्यानंतर जे सॉलिड क्रिस्टल म्हणजे जे सॉलिड पदार्थ किंवा स्थायू पदार्थ क्रिस्टल्स असे राहतात त्याने सुद्धा मिनरल्स तयार होतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊ शकतो हॅलाईट आणि जिप्सम. तिसरं मिनरल्स फॉर्मेशन कसं आहे की इट इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर ड्यू टू द लार्ज चेंजेस इन द टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे जर आपण टेम्परेचर आणि प्रेशर चेंज केला खूप जास्त प्रमाणात तरीसुद्धा मिनरल्स एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे डायमंड, ग्राफाईट आणि सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस्ड इनऑर्गॅनिक मिनरल्स म्हणजे काही सजीव सजीव जे आहेत ते सुद्धा मिनरल्स प्रोड्यूस करतात. लाईक शेल्स आपण त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो की प्रोटेक्शन ऑफ द बॉडीसाठी ते शेल्स तयार झालेले असतात बट दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ मिनरल्स. ओके,
So this is the way minerals are formed. Now classification of minerals. Classification of minerals according to their property. नॉन मेटल मिनरल्स होऊ शकतात, मेटल मिनरल्स होऊ शकतात आणि एनर्जी मिनरल्ससुद्धा होऊ शकतात. नॉन मेटल मिनरल्स म्हणजे दे हॅव द प्रॉपर्टी ऑफ लाईक नॉन मेटल्स. मेटल मिनरल्समध्ये मेटलची प्रॉपर्टी असते आणि एनर्जी मिनरल्स यू कॅन से द मिनरल्स दॅट कॅन बी यूज टू प्रोड्यूस एनर्जी. एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजेच काय तर कोल आहे, मिनरल ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, ज्याच्यातून आपल्याला हीट एनर्जी मिळते. सो दॅट आर दी यूज्ड ॲज अ एनर्जी मिनरल्स. ओके. सो सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स. आता काही मिनरल्स आणि ओर्स हे इम्पॉर्टंट असतात आणि त्यातल्याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयर्न ओर. आयर्न ऑकरिंग इन इम्प्युअर स्टेट इज कॉल्ड आयर्न ओर. म्हणजे जर इम्प्युरिटी असेल, प्युअर आयर्न नसेल तर त्याला म्हणतात आयर्न ओर. इट इज यूज टू मेक व्हरायटी ऑफ आर्टिकल्स फ्रॉम पिन्स टू हेवी मशिनरी. फॉर एक्झाम्पल फार्मिंग इम्प्लिमेंट्स किंवा रेल्स ऑफ रेल्वे ट्रॅक्स. म्हणजे असे बरेच ठिकाणी आपण आयर्न वापरतो. हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुम्ही आता फाइंड आउट करायचं आहे की कुठे कुठे बरं आयर्न वापरलं जातं. द 4 मेन ओर्स ऑफ आयर्न आर मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लायमोनाईट अँड सिडराईट. ही 4 महत्त्वाची आयर्न ओर्स आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जातात. ओके. नाऊ सेकंड मिनरल्स आर द मॅंगनीज. मॅंगनीज ऑकर्स इन द फॉर्म ऑफ इट्स कार्बोनेट किंवा सिलिकेट किंवा ऑक्साईड. म्हणजे मॅंगनीज कार्बोनेट, मॅंगनीज सिलिकेट किंवा मॅंगनीज ऑक्साईड अशा फॉर्मॅटमध्ये हे मॅंगनीज आपल्याला सापडलेलं असतं. आणि हे कुठे वापरतात तर मेडिसिन्समध्ये वापरतात किंवा गिविंग पिंक टिंज टू ग्लास. म्हणजे ग्लास असेल आणि त्याला पिंकिश कलर जर द्यायचा असेल तर मॅंगनीज वापरलं जातं. ओके. नेक्स्ट जे आहे ते आहे बॉक्साईट. बॉक्साईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. इट कंटेन्स 55% ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट कन्सिस्ट ऑफ मेनली म्हणजे जर ॲल्युमिनियम आहे तर ते ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या फॉर्मॅटमध्ये असतं बॉक्साईटमध्ये, म्हणून बॉक्साईट ऑक्साईड असं त्याला म्हटलं जातं. इट इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. कॉपर. नेक्स्ट आहे कॉपर. कॉपर जे आहे दॅट इज फाउंड इन द इम्प्युअर स्टेट इन द विसिनिटी ऑफ आयर्न अँड अदर मिनरल्स. म्हणजे कॉपर जे आहे ते ऑलवेज फाउंड इन इम्प्युअर स्टेट म्हणजे ते आयर्न आणि इतर मिनरल्ससोबत सापडलं जातं. आणि इट इज ऑल्सो अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देअरफॉर इट इज यूज टू मेक इलेक्ट्रिक वायर्स ॲज वेल ॲज इन रेडिओ, टेलिफोन, व्हेकल्स अँड फॉर मेकिंग किचन युटेन्सिल, स्टॅच्यूज. किचन युटेन्सिल्ससाठी का वापरतात बरं कॉपर? बिकॉज इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ऑफकोर्स हीटसुद्धा. त्यामुळे आपण छान पद्धतीनं त्याच्यामध्ये अन्न शिजवूसुद्धा शकतो. म्हणून किचनमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. ओके. आणि नेक्स्ट जे आहे ते म्हणजे मिका ऑर यू कॅन से मायका. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरं का. म्हणजे हे काय आहे तर हे नॉन मेटल मिनरल आहे. इट इज व्हॅल्यू डिपेंड ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेअर. म्हणजे जेवढा थिकनेस आहे त्यावर त्याची सगळी व्हॅल्यू डिपेंड असते. आता हे कुठे यूज होतं तर ते आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये यूज होतं, डाईजमध्ये यूज होतं किंवा इक्विपमेंटमध्ये होतं. वायरलेस कम्युनिकेशन जर काही असेल त्या इक्विपमेंटमध्ये सुद्धा मायका वापरलं जातं. सो दीज आर सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ores. You can see the other example also and their uses also by searching on the internet. Okay, thank you.